इमारतीमधील आचरेकर कुटुंबातील वृद्ध आजींना सोमवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। मात्र पाणी नसल्यामुळे आजींच्या प्रकृतीची काळजी घ्यायची की पाण्याचा प्रश्न सोडवायचा अशी चिंता कुटुंबियांना सतावते। आता हे असं झालंय की पूर्ण हद्दच पार केली आहे त्या लोकांनी की ठीक आहे, आता थोडे प्रॉब्लेम्स असतात, आम्ही नाही म्हणत नाहीये, पण पाण्याची त्या लोकांनी प्रोव्हिजन तर केली पाहिजे। आता माझ्या घरी माझा मुलगा आहे, माझ्या सासूबाई आहेत, हेमांगी आचरेकर, त्यांनी एवढे छान स्वप्न बघितले की बीडीडी चाळीतून आम्ही आता नवीन टॉवरमध्ये आलेलो आहोत, पण त्यांना आता हे फेस करायला लागतंय, तर ते खूप दुःखद वाटतंय माझ्या। ते उलट अतिउत्तम होतं। तुरुंगवास होता, पण त्या तुरुंगवासामध्ये पाण्याची टंचाई आणि कधी आम्ही टँकर नाही मागवले होते अजूनपर्यंत। पाणी संध्याकाळी 4 वाजता यायचं, संध्याकाळी 6:30 वाजता जायचं, भरपूर टाकी, फुल टाकी माझी वरपर्यंत भरायची सिंटॅक्सची। पाणी भरपूर व्हायचं पूर्ण दिवस, दुसऱ्या दिवशी येईपर्यंत चांगलं अगदी असं सोय होती। इथे आल्यावर जरा पहिल्यांदा सुरुवातीला जरा बरं वाटलं होतं, पाणी 24 तास आहे असं, पण आता पाणी सकाळपासून तर अजिबात पाणी नाही आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतला। या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेतील सवलतीच्या सिलेंडरला कात्री लावण्यात आली आहे। उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वार्षिक अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या रिफिलची संख्या 9 वरून 4 पर्यंत कमी करण्यात आली आहे। त्यामुळे आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 4 अनुदानित गॅस सिलेंडर संपल्यानंतर 942 रुपये मोजून एलपीजी गॅस विकत घ्यावा लागेल। मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किमतींमध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। सुरुवातीला उज्ज्वला योजनेअंतर्गत वर्षाला 12 अनुदानित सिलेंडर दिले जात होते आणि त्यानंतर हा कोटा 9 सिलेंडरपर्यंत कमी करण्यात आला होता आणि आता तो आणखी घटवून 4 सिलेंडरपर्यंत करण्यात आला आहे। या निर्णयाचा देशभरातील लाखो उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांवर परिणाम होणार आहे। आता 4 वर आले उज्ज्वलाची सबसिडी, 9 वरून उद्या 2 वर आणतील, परवा 0 वर आणतील इंडिया आघाडीची। आणि आता मी सांगितलं कालच बोलताना की हे काँग्रेसनी चुलीपासून गॅसकडे नेलं, चूल बंद करून। आता हे गॅस बंद करून चुलीकडे नेणार आहे भारतीय जनता पक्षाचं, मोदीचं सरकार आहे। काही थोडा काळ लागेल, जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण काही सवलती कमी झाल्या, काही वाढल्या, मग मात्र स्टेबल झालं। थोड्या काळाने स्टेबल होतं, काही काळापुरते निर्णय व्हावे लागतात।